नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीचे प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सन 2025ची उत्तरासहित आपण सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्रथम घटक चाचणीची प्लेलिस्ट अवश्य पहा. त्याचबरोबर आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 6वी मराठीची चालू वर्षाची शैक्षणिक प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका अभ्यासू. इयत्ता 6वी मराठी प्रथम घटक चाचणी 2025, गुण 20, वेळ 1 तास. आपल्या 6वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातला जो काही पहिला विभाग आहे त्या पहिल्या विभागावर आधारित हे सर्व चाचणीचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला चाचणी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळायला मदत होईल. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. सायकलला खरा वेग कशामुळे आला? उत्तर, रबरी टायरमुळे सायकलला खरा वेग आला. दुसरा प्रश्न आहे, दिनमणी हे कोणत्या भाषेतील वर्तमानपत्र होते? उत्तर, दिनमणी हे तमिळ भाषेतील वर्तमानपत्र होते. तिसरं, कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे भेट झाली? उत्तर, कवितेतील मुलाची गवत फुलाशी माळ रानावर भेट झाली. 4. लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते वाटते? उत्तर, अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाणी सेवा बजावणे हे सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम आहे. याप्रमाणे पहिला प्रश्न पूर्ण करायचा आहे. त्यानंतर ब भाग बघा. गवत फुलाचे वर्णन करणारे शब्द लिहा. रंगरंगोल्या, सान सानुल्या, सुंदर रंगकळा, झुलता झुलता हसणारे. प्रश्न दुसरा 4 गुणांसाठी. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 1. भुकेलेल्यांसाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला? उत्तर, राजूने एक पुठ्ठा घेतला, त्यावर उरलेले अन्न फेकू नका, मले द्या, मी ते उपाशी लोकांना देतो, असे लिहिले होते. त्यामुळे लोक उरलेले अन्न त्याला देऊ लागले. हा उपक्रम राजूने सुरू केला. दुसरं, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत शेखांना उड्डाण करण्यात कोणती अडचण होती? त्याचं उत्तर बघा. धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुराळ्यामुळे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत यांना उड्डाण करण्यात अडचण आली. त्यात शत्रूची विमाने माथ्यावर घोंगावू लागली, गोळ्यांच्या फैरी झाडू लागल्या. चा प्रश्न तिसरा, वाक्यात उपयोग करा. 2 गुणांसाठी. 1. निरुत्तर. असं वाक्य लिहायचं की त्या वाक्यामध्ये निरुत्तर हा शब्द आला पाहिजे. बघा, मी एक उदाहरण वाक्य लिहून दाखवलेले आहे. कधी कधी निसर्गाचा प्रकोप पाहून निरुत्तर व्हायला होते. 2. सामोरे जाणे. संकटाला सामोरे जाणे हे धैर्यवान माणसाचे काम आहे. पुढं ब भाग. पुढील वाक्यातील सर्वनामे ओळखून लिहा. 2 गुणांसाठी. 1. तू आपल्या भारत मातेला जप.
सर्वनाम आहे तू आणि आपल्या. दुसरं, सगळे माझी नीट काळजी घेतात, मला जपतात. उत्तर आहे माझी आणि मला. प्रश्न चौथा अ, समानार्थी शब्द लिहा 2 गुणांसाठी. 1 दिवस दिन. 2 शत्रू दुश्मन. विरुद्धार्थी शब्द विसरणे आठवणे. शक्य अशक्य. क भाग पुढील शब्दात लपलेले शब्द लिहा 2 गुणांसाठी. 1 जडणघडण. जडण घडण जड घड जण. त्यानंतर परवानगी. यापासून बनलेले शब्द बघा. शब्दांचे आलटापालट करून योग्य शब्द बघायचा. पहिल्या 2 अक्षरांमध्येच पर हा शब्द तयार होतो. नंतर वानगी, नंतर परवा, नंतर वार, नवा, नर, रवा यासारखे लपलेले शब्द शोधायचेत आणि ते लिहायचेत आणि 2 गुण मिळवायचेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची मराठी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण सोडवलेली. यालाच आकारिक चाचणी असंही म्हणतात. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. काही अडचण असल्यास कमेंट करा. यानंतर आपल्याला कोणता व्हिडिओ हवा तेही सांगा. थँक्यू.